हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल एलिगंट किचन अँड ब्लॉग्स। आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे अगदी 15 मिनिटात तयार होणारी इन्स्टंट अशी केसर पेढ्याची रेसिपी। सगळ्यांकडेच गणपती बसले आहेत, तर बाप्पांच्या प्रसादासाठी हा केशरी पेढा तुम्ही एकदा तरी नक्की ट्राय करून बघा। दिसायला छान, चवीला अप्रतिम, मऊ लुसलुशीत असा केशरी पेढा कसा बनवायचा, चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। केसर पेढा आहे तर त्यासाठी सगळ्यात अगोदर आपण केसर गरम दुधामध्ये 5 मिनिटे भिजवून ठेवायचे आहे। इथे मी 2 टेबलस्पून एवढे दूध वापरलेले आहे। गॅसवर मी एक पॅन ठेवलेला आहे, त्यामध्ये 1 कप एवढा खवा मी इथे घालत आहे आणि वजनी प्रमाणामध्ये हा 250 ग्रॅम खवा आहे। आता हा खवा आपल्याला 1 मिनिट परतून घ्यायचा आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला इथे लो ठेवायची आहे। 1 मिनिट परतल्यानंतर यामध्ये आपल्याला पाव कप एवढी साखर घालायची आहे। 1 कप खव्यासाठी पाव कप साखर हे अगदी योग्य प्रमाण आहे, तरी देखील तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर कमी जास्त देखील घेऊ शकता। 1-2 मिनिट परतल्यानंतर साखर मेल्ट झालेली आहे, त्यामुळे आपले मिश्रण देखील पातळ झालेले आहे। त्यामुळे आपण याला आणखी 1-2 मिनिट परतून घेणार आहोत। आणखी 1 मिनिट परतल्यानंतर आता मी यामध्ये फक्त अर्धा चमचा एवढीच मिल्क पावडर घालत आहे। मिल्क पावडरमुळे आपला खवा सेट होण्यासाठी मदत होते। आता ही मिल्क पावडर देखील आपल्याला छान मिक्स करून घ्यायची आहे। मिल्क पावडर मिक्स झाल्यानंतर आपण जे केसर दुधामध्ये भिजवून ठेवले होते ते दूध देखील आपल्याला यामध्ये घालायचे आहे आणि मिक्स करून घ्यायचे आहे। आता यामध्ये 1/4 टीस्पून एवढी विलायची पावडर घालायची आहे आणि त्यानंतर 2 मिनिटे आपल्याला हे मिश्रण परतू द्यायचं आहे, जेणेकरून आपले मिश्रण थोडे घट्ट देखील होईल। 2 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता आपले मिश्रण पॅन सोडायला लागलेले आहे आणि थोडेसे घट्ट देखील झालेले आहे। असे पॅन पासून सेपरेट व्हायला लागले की समजायचे आपले मिश्रण तयार आहे। त्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हा पॅन आपल्याला गॅसवरून खाली काढून घ्यायचा आहे। आता या मिश्रणाला 2-3 मिनिट आपल्याला असेच हलवत राहायचे आहे, जेणेकरून यातली हीट बाहेर निघून जाईल आणि आपले मिश्रण देखील थोडेसे थंड होईल। आता हे मिश्रण कोमट झालेले आहे। आता मी याला याच पॅन मध्ये पसरून ठेवणार आहे आणि पूर्णपणे थंड होऊ देणार आहे। आता आपले मिश्रण पूर्णपणे थंड झालेले आहे आणि तुम्ही बघू शकता आपले मिश्रण एकदम परफेक्ट सेट झालेले आहे। आता हाताने याला एकदा छान मळून घ्यायचं आहे। आता या मिश्रणाचा आपल्याला एक रोल तयार करून घ्यायचा आहे। तुम्हाला पेढे किती छोट्या आणि किती मोठ्या साईज मध्ये पाहिजे आहेत त्याप्रमाणे तुम्ही जाड किंवा बारीक याचा रोल तयार करून घ्या आणि त्यानंतर हा रोल आपल्याला बटर पेपर मध्ये रॅप करायचा आहे आणि त्यानंतर फक्त 5 मिनिटांसाठी फ्रीज मध्ये ठेवायचा आहे। जिथे आपण भाज्या स्टोअर करतो तिथे ठेवायचा आहे, फ्रीझर मध्ये ठेवायचं नाहीये। 5 मिनिटांनंतर हा रोल आपल्याला बटर पेपर मधून बाहेर काढून घ्यायचा आहे। आता दोन्ही साइडचे थोडे मिश्रण आपल्याला कट करायचे आहे आणि त्यानंतर पाहिजे त्या साइज मध्ये आपल्याला याला कट करून घ्यायचं आहे। तुम्ही पाहिजे तर इथे याला मार्किंग देखील अगोदर करून घेऊ शकता। आता याला थोडेसे रोल करत राउंड शेप करून घ्यायचा आहे। हे बघा किती छान आपला केसर पेढा इथे तयार झालेला आहे बाप्पांच्या प्रसादासाठी। अशा प्रकारे आपले सर्व पेढे तयार झालेले आहेत। मी इथे मोठ्या साईज मध्ये बनवलेले आहेत, तर माझे 14 पेढे इथे तयार झालेले आहेत। तुम्ही छोट्या साईज मध्ये बनवले तर तुमचे इथे 25 ते 30 पेढे इथे एवढ्या मिश्रणामध्ये तयार होतील। हे केशर पेढे आहेत म्हणून इथे डेकोरेशन साठी देखील आपल्याला वरच्या साइडनी थोडेसे केसर लावून घ्यायचे आहे।
दिसायला सुबक आणि चवीला अस्सल केसर पेढा अगदी 15 मिनिटांमध्ये तुम्ही सहज घरच्या घरी बनवू शकता। खूप सोपी आणि झटपट होणारी रेसिपी आहे, कोणीही अगदी सहज बनवू शकेल। तर कशी वाटली रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशा सोप्या रेसिपीज यापुढे तुम्हाला बघायला मिळतील। आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचे अगदी मनापासून धन्यवाद।